वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या जागेची तसेच विमानतळ आणि रस्ते विकासाचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे घेणार आहेत। दोघेही वाढवण बंदर प्रकल्पाच्या जागेची पाहणी करतील आणि त्यानंतर प्रस्तावित विमानतळ जागेच्या पाहणीसाठी रवाना होऊन स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील। मात्र मुख्यमंत्री आणि नितेश राणे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर वाढवण बंदर प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। विरोध दर्शवण्यासाठी काळे टी शर्ट घालत कार्यकर्ते वाढवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकत्रित झालेत। या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ही घोर अशी फसवणूक आहे। एकतर डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही ज्यावेळेला वाढवण बंदराला ज्याला परमिशन देते त्यावेळेला त्या ठिकाणी म्हटलं जातं की एकही खारफुटीचं झाड कापलं जाणार नाही। या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही परमिशन देत आहोत आणि एका ठिकाणी हायवेच्या नावाखाली तुम्ही वेगळी परमिशन मागता आणि हायवे हा वेगळा डहाणू पोर्टचा पार्ट नाही तर तो वेगळा पार्ट आहे असं सांगून लोकांची दिशाभूल चालवलेली आहे। हे सगळ्यात अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की सरकार खोटारडं आहे आणि खोट्याच्या आधारावर ते प्रोजेक्ट करत आहेत। ह्या ज्या परवानग्या आहेत सगळ्या आहेत हे त्यांच्या मर्जीने आणि स्वतःच्या इच्छेने करून घेतल्या जात आहेत। कोर्टाचाही अवमान केला जात आहे आणि मुळात जी घटना लोकांसाठी आहे त्या लोकांचं अस्तित्व काय आहे ह्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये लोकांचं काय, मुळात आमचं गाव अस्तित्व म्हणजे नष्ट होणार आहे त्याच्याकडे कोणतेही ठोस उपाययोजना न करता हे लादण्याचा प्रयत्न फक्त केला जात आहे। मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे अगदी लाजिरवाणा आहे। हे जल जंगल जमीन हे जो राखून जो सगळ्या देशाचं पालन पोषण करतो बळीराजा जो मच्छीमार आहे त्यातला उद्ध्वस्त करून राष्ट्राचं कसं काय होईल हे समजलं पाहिजे। आज पर्यावरणाची आणीबाणी लागू झालेली आहे। अधिक मे महिना चालू आहे, अधिक उन्हाळा उकाडा चालू आहे, पावसाचं ठिकाणं नाही आहे, भात शेती संपलेली आहे, सगळं संपायला आलेलं आहे, मच्छीमारांचं जीवन संपणार आहे। अशाने देश कसा 140 कोटी जनता कशी जगणार आहे? ह्या मंत्र्या संत्र्यांना एसी मध्ये बसलेलं समजत नाही का? किती मूर्खपणा चाललेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पत्रकार परिषद घेत